इथं सगळं सामान काढून घेतलं. हळकोंड ताई फोडतात. ताई म्हणलं तू भाज, मी फोडते हळकोंड. सामान भाजून झालं बघा सगळं आणि कांदा टाकलाय भाजायला. असली गरम लागती वरनं ऊन आणि खाल्लं जाळाच्या झाळ्या. स्वयंपाक केला आणि आता आलो इकडं साड्या न्यायला. आम्ही इथं दोघांनी साड्या पण निवडून काढल्यात. जास्त करून गुलाबी पिवळा कलर नाही म्हणून हे कलर घेतलं. बाकीचं बाजूला काढलं, नको म्हणलं घ्यायला. एवढं घेतल्यात कलर. आम्हीच सगळं उडवलं, ते कलर संपलं. त्यातनंच आहेत अजून. आणि शेवटची भाकर कमल त्याला भाजायला लावली. भाकरी करता करता आली. शेवटची जे भाकर राहिली होती. जाऊन पॅकिंग करायचे मसाला आणि अजून सामान चिरत बसायचं बघा. साड्या घेतल्या आणि आता निघालंय घरी. तर पुढं तर ना ते दिवाळीचं सामान खरेदी करायचं आहे. साड्या घेऊन आलो दुकानात ना आणि इथं ह्यांनी व्हिडिओ पण घेतला. साड्या पण तुम्हाला सगळ्यांना दाखवल्या ह्यांच्या व्हिडिओमध्ये बघा. पहिल्या होत्या त्यातनंच आणल्या. सगळ्यांना तीच आवडत होत्या आणि फोटो पण काढून घेतला. आता पॅकिंग चालू आहे. भाऊजी इकडं फायनल पिशवी लावतात आणि इकडं साड्यांची पॅकिंग चालू आहे. ह्यांनी सांगतात कोणाचा कुठला कलर आहे आणि त्यात मसाल्याचा पुडा किलोचा आणि एक साडी. ताईंनी इकडे पॅकिंग केली. 5 किलो मसाला, 5 साड्या. हां, 5 मसाल्याचे पुडा, 5 साड्या. आता इकडं ज्याचं 1-1 किलो आहे ती पॅकिंग करते इकडे. आणि मुलं काय तिकडं. आता वाजल्यात 9 आणि 10ला तर गाडी येते. आता एवढ्यातच बसलो, एवढंच पॅक करून झालंय. काय रात्री बघा साड्या आणल्या, पॅकिंग केल्या आणि ह्यांनी कुरिअरला माल टाकला. पण मसाले पॅकिंग करून साड्या पॅकिंग करून परत काय डोस घेतला नाही. पसाऱ्या आवराच्या नादी लागलो आणि भाकरी करताच गेलते. परत ताईंनी भाजी पण केली रात्री आणि खोबरं पण चिरून ठेवलं होतं. म्हणलं होतं मी आल्यावर करू, पण त्यांनी खोबरं चिरलेलंच होतं. आणि आता सकाळची पारी म्हणलं थोडा वेळ घ्यावा. सकाळी इकडं मी बाजरीच्या भाकरी केल्या. मुलांना पहिल्यांदा चपात्या केल्या होत्या. चहा चपाती खायला बघा. अशा चपात्या, 1 ज्वारीची भाकर, 3 बाजरीच्या भाकरी आणि इथं बेसन केलं. लय दिवसातनं बेसन केलं आहे. आणि भांडी ठेवा म्हणलं तशीच घासायची. आता ताईंना आणि भाऊजींना कांदा चिरू लागावं म्हणलं. दुर्गाला आता आंघोळ घातली. दुर्गाला आंघोळीला उशीर झाला. आता 12:30 वाजल्या. ताई कांदा चिरत बसला. आता 1 तास झाला कांदा चिरतात. राधू करते इकडं अभ्यास आणि रात्रीचा कांदा आणि लसूण नीट करून सोलून ठेवलेला. इथं सकाळच्या पारी इथं दारामध्ये उन्हात टाकला होता आणि आता इथं ऊन नाही आहे, ऊन गेलं म्हणून तिकडं टाकला आहे. कांदा पण वाळायला टाकला. तिकडं फळ्या मांडल्या. जिथं गणपतीचा मंडप होता का नाही स्टेज, तिथं फळ्या मांडल्या, तिथं वाळायला टाकलं. दाखवते. 2 पिशांवरती कांदा टाकला होता. खाटावर होतं तवा, पण आता इथं फळी छोटी आहे त्याच्यामुळं एकाच पिशवीवर टाकला. रात्रभर फॅनच्या हवेला होता कांदा हा. आणि लसणाला सकाळी तेल लावलं होतं. तेल पण लावून उन्हात टाकलं होतं. लसूण पण इथंच आणून टाकलं. इथं आपला गणपती बसवला होता बाबा. दुर्गा चप्पल नाही पायात, चल घरी खेळाय. हां बघू गण पावडर केलेलं. बोळच आंघोळ घातली, करत नव्हते. पावरशी चालते माझ्याबरोबर दुकानला. शेंगदाणं, तेल, साखर संपलं होतं. मी आणाय घेऊन ते फटाकडे उडवलेले कागद किती टाकलात मुलांनी. इथं ताईंनी घेतलात कांदा सोलून आणि इकडं भाजी चिरतात. मी लय वेळा झालं स्वयंपाकच करत होते. भाजी भाकरी करायची होती, चपात्या म्हणून. तर आता मी पण ह्यांना कांदा चिरू लागते. राहिलेला नंतर करताय. लसूण पण गरम होतंय उन्हात, तोपर्यंत तापतोय. कोणाची आहे ना आत्ताच हाका मारल्या मागाशी. तुमच्या दाखताच म्हणलं होतं. कोणाची आहे ना. त्यांनी खाल्लंय चॉकलेटी, चहा दूध प्यायला, बिस्किट खाल्लंय त्याच्यामुळे येईनात. खोबरं पण रात्री चिरून ठेवलंय. ताईंनी एकट्याने चिरलं खोबरं आणि खाली आहेत धना, हळकुंड, बाकीचा मसाला. हे अजून भाजायचं दुपारनं थोड्या वेळानं. भांडे घासले, जेवण केलेली मुलांनी जेवण केले आणि इथं राधवगाव घेते फरशी घासून. तिला सांगितलेलं ऐका नाही, फरशी घासली नको म्हणली. आता म्हणतात काय झालं घासायला. दुर्गाने आणि वामाने ह्यांनी बघा पेनची शाई सगळी अशी फरशीवर लावली आहे. तर ते बसली घासत म्हणून तिला घाण दिसतो म्हणून मी घासते. ते काय ऐका नाही. सगळीकडं डाग उमटलात निळा
तरी एवढं तेवढं पुसून घेतलं. फरशी पुसलेली तर काहीच चव नाही. तर आता मी घेते फरशी पुसून एवढी आणि आता जायचं आहे वरच्या घरी. कांदा हे भरायचा निघतो आता वरच्या घरी सामान भाजाय. आता दुपारचे 2 वाजत बघा आणि आता कोमलताई मी तर वरच्या घरी आले. कांदा भरून आणला पिशवीमध्ये. लसूण तिथंच ठेवला आहे अजून उन्हात तापायला. तिथं हे सामान भाजायचं आणि मग लसूण सोलायचं जायचं बघा. कांदा भाजायला टाकल्यानंतर आणि चूल पेटवली आणि तेल पण तापाय ठेवलं. तेल जरा खोबरं तळाय कमीच पडतंय. तेल आणावं लागेल. आता ह्यांना फोन करावा लागेल. आणि इथं सगळं सामान काढून घेतलं. हळकोंड ताई फोडतात. ताई म्हणलं तू भाज मी फोडते हळकोंड. तर आता हळकोंड घेतात ताई फोडून. घेतो पटापटा सामान भाजून. मिरची तर दिल्ली कालच नेऊन आणि कुटाय पण घेतली असेल मिरची. तिथल्या तिथं लगेच कुटाई घेतात. खोबरं टाकलंय भाजायला कढईमध्ये. आणि हा आजचा व्हिडिओ आजचाच आहे. आज कोणावर होत आहे? शुक्रवार. आज आहे शुक्रवार आणि सकाळपासून व्हिडिओ घेतलेला आजचाच आहे. फक्त साड्या आणल्या होत्या रात्री, गुरुवारी रात्री. तर काल माझ्याकडनं गुरुवारी बघा डबल थोडा कट पडला होता स्वयंपाकाचा घरातला व्हिडिओचा. मग कोणाला वाटण जुना व्हिडिओ आहे तसा काही नाही. ते चुकून पडला होता. तर घेते आता खोबरं भाजून. निम्मच टाकलं. तेल जरा कमी आहे. सगळं एकदाच टाकलं ना तर भाजायचं नाही नीट. म्हणून दोनदा करून भाजा म्हणलं. थोडं तेल आहे त्याच्यामुळं. खोबरं भाजलं आणि इथं टाकलं आता हळकोंड भाजायला. हळकोंड पण मस्त भाजून घ्यायचं. हळकोंड भाजायला पण वेळ लागतो लय. खोबरं भाजल्यानंतर हळकोंड पण भाजलं आणि जिरी मोहरी पण भाजली. शेवटची निघत नाही जाऱ्याने म्हणून थोडी करपते शेवटची. आणि इथं धना टाकल्यात भाजायला. दोनदा करून भाजल्यात. एकदा सगळं काय नीट भाजत नाहीत. कढई टाच भरते. पहिल्यांदा एक घाणं आणि दुसऱ्यांदा एक घाणं. आता भाजल्यात बघा धना. सामान भाजून झालं बघा सगळं. आणि कांदा टाकलाय भाजायला. असली गरम उभ लागते. वरनं ऊन आणि खाल्लं जाळाच्या झळ्या लाकडाच्या पेटलेल्या बघा. सामान थंड होण्यासाठी ठेवलं इथं. आणि आता इथं ताई आणि भाऊजींना लसूण सोलाय बसल्यात. मी धनं भाजत होते त्या टायमाला. आणि लसूण मी सकाळच्या पारीच उन्हात टाकला होता. तुम्हाला दाखवलं होतं. उन्हात चांगला तापाय ठेवला होता. रात्रीचा आम्ही दोघींनी फोडून ठेवला. नाही ते थंड होतं. ही मिक्स कर. ताईने ह्याला धोपटला पिशवीत घालून आणि चोळला. तर लगेच असा सुट्टा झाला. लगेच उरकतंय. आज नाही वेळ लागायचा ताई. काल आपण तेवढ्या लसणाला सादळ होतं किती 2 तास गेलं का नाही. तुम्हाला म्हणलं होतं राहू द्या ह्या लसणात तापून निघत. तुम्ही म्हणला बसून काय करायचं म्हणते. तुम्हीच ऐकलं ना. सगळं सामान केशव भाऊजींजवळ दिलं डांक्यावरती कुटायला. आणि आता इथं बघा लसूण पण सगळा निवडून झाला. एवढाच राहिला शेवटचा जरा एवढा तेवढा राहिलेला हाताने सोलायला लागतं. असं पटापटा निवडायला लगेच येतं बघा. आणि मी तिथं सारखं बुटबस करावं लागतं. कांदा हलवायला परतायला बघा. कांदा पण भाजत आला. अजून अर्धा 1 तास लागेल अजून. काला पडला तर असा कांदा मस्त भाजतोय. जाळ घालावं लागतं ना सारखं. बुटबस करावं लागतं त्याच्यामुळे. तर आज 4 वाजताच सामान कुटाय दिलंय. 4 वाजून 9 मिनटं झाला. 4च्या आधीच भाऊजी गेला तर तिकडं सामान डांक्यावरती घेऊन. एवढा लसूण नीट करून भरतो पिशवीमध्ये. अर्धा तासात कांदा भाजतोय. फक्त त्याला ना जाळ युजून देऊ लागत नाही. कुठंच नको चुलीपासून तिथं जाऊ बस बरं. एकटी बस वाटा नाही. तुम्हीच केलं की सगळं. मी काय एवढं तेवढंच काढलंय. भाऊजीने तुम्हीच केलं. मगच कशाला करायचं. तुम्ही दोघांनी केलं. आणि आज लसणाने ना एवढा जीव खाल्ला नाही. त्रास दिला नाही. सकाळपासून उन्हात होता. आणि सकाळपासून ऊन एवढं कडक नव्हतं. तरी पण लसूण चांगला तापला. पटंगण तिकडं नव्हता का टाकला फळ्यावर. तिथं जरा ऊन चांगलं भेटलं ह्याला. तास भरत लय गरम झालता. ते आदळला की काय तर आकच कुठा निघतात. थोडासाच राहिला. थोडा करून आदळून घेतला. परत डायरेक्ट निवडला डायरेक्ट. आणि घरी पण एक ताटले बरं लसूण आहे. भागतोय एवढाच लागतो. घरी हा थोडा आहे. 1 किलो असं आहे ना. सगळं मापात बसते. एवढंच बास. चला आता मी झाडून घेते. म्हटलं थोडं अजून तायला सोलं लागते. पिशवी ठेवते आणि भांडी पण घासायच्यात. तिथलं तर घेतलं झाडून. भांडे गोळा करून घासते. व्हिडिओ अपलोड करते. आज व्हिडिओ लेट आला माझा. काय जण वाट बघतात माझ्या व्हिडिओची. साधं सिंपल असलं तरी बघा.